नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आगामी पोलीस भरती होणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अद्याप पोलीस भरतीची प्रतीक्षा आहे. कारण आश्वासनं देण्यात आलेली आहेत, मात्र भरती कधी होणार असा सवाल विद्यार्थी विचारतायत. डिसेंबर 2024च्या आकडेवारीनुसार राज्यात पोलीस दलात 33,000 पदं रिक्त आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच 9,000 पदांची भरती राबवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता भरती होणार तरी कधी असा प्रश्न विद्यार्थी विचारतायत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अद्याप पोलीस भरतीची प्रतीक्षा आहे. कारण आश्वासनं देण्यात आलेली आहेत, मात्र भरती कधी होणार असा सवाल विद्यार्थी विचारतायत. डिसेंबर 2024च्या आकडेवारीनुसार राज्यात पोलीस दलात 33,000 पदं रिक्त आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच 9,000 पदांची भरती राबवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता भरती होणार तरी कधी असा प्रश्न विद्यार्थी विचारतायत. तुम्ही मित्रांनो पाहू शकता की विधानसभा 2024 मध्ये महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये मतदान असताना विद्यार्थ्यांना मोठमोठी आश्वासन दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांनाच नवं शेतकऱ्यांना सुद्धा दाखवलेलं आहे. मग ते महिलांना सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामध्ये लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांना जे आहे भरतीचं आश्वासन असेल, अशा पद्धतीनं सर्व घटकांतील लोकांना आश्वासन दाखवलं आहे. याचा आता विद्यार्थ्याचा रोष यामागे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हणले होते की आम्ही पावसाळ्यापुरती भरती प्रक्रिया पूर्ण करू. पण पावसाळ्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अद्यापही तुम्ही पोलीस भरतीची जाहिरात काढलेली नाही. हा पहिला सवाल आहे. तर या ठिकाणी वर्तपत्रामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे आहे सकाळच्या वर्तपत्रामध्ये आले आहे की आश्वासन दिली, मात्र भरती कधी. विद्यार्थ्यांचा सरकारला थेट सवाल. पोलीस दलात 33,000 पदे रिक्त आहेत. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करून पोलीस भरतीची तयारी करत आहे. सरकारचे पोलीस भरतीचे अनेकदा आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्ष जाहिरात आली नाही. वय वाढत आहे, जाहिरात नसल्यामुळे नातेवाईकाकडून लग्नासाठी दबाव वाढत आहे. ग्रामीण भागातील हजारो मुलींची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने लवकर योग्य निर्णय घेऊन पोलीस भरतीची जाहिरात करावी, असं शीतल पाखरे एक पोलीस भरती विद्यार्थी आहे. त्यानंतर ओंकार पवार सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांचं वडील ऑटो रिक्षा चालवतो आणि सर्व घर संसार त्याच्या माध्यमातून चालवत आहे. मित्रांनो, पोलीस भरती किंवा इंडियन आर्मी ही भरती करणारे श्रीमंताचे मुलं नाहीत. हे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांची मुलं या ठिकाणी भरती प्रक्रिया करत आहेत. या ठिकाणी सर्व मुलांचे सर्व स्तरातून एक रोष निर्माण झालेला आहे की कुठंतरी 2025ची भरती निघत आहे म्हणून लाखो आज मुलं असो मुली असो आज त्या ग्राउंडवर पळत आहेत. आज लाखो मुलं मुली अफाट तयारी करत आहेत. आपलं घरदार सोडून अर्ध्याच्या वरी मुलींनी आज शहरात जाऊन राहतात. मित्रांनो, एवढंच काय तर 5-5, 6-6 हजार त्या शहरामध्ये जाऊन महिन्याला एवढा खर्च लागत आहे, हे तुम्ही विचार करा. म्हणजे एवढा खर्च, एक तर काम नाही आणि एक तर पुन्हा अपयश आलं, पुन्हा 1-1, 2-2 भरत्या देऊन बेजार होऊन आणखी पुन्हा त्या जोमानं एकदा मन हे करून ते पुन्हा जोमाला लागलेले आहेत. यामध्ये बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे सरकारकडून गाजर दाखवलेलं आहे. पोलीस भरतीची पुन्हा बोलत हे परबात वर्तपत्रानं माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आणखी पाहू शकता मोदी मिंद्याकडून पोलीस भरतीचे गाजर. विधानसभा निवडणुकीच्या भरसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25,000 महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली होती. तर यामध्ये आता फक्त 25,000. तुम्ही तर एकीकडे देवेंद्र फडणवीस तर म्हणतात 9,000 प्लस आम्ही जागा भरणार आणि मोदी साहेब तर म्हणतात 25,000 फक्त महिला पोलिसांची भरती करणार. तर मग 25 आणि 9 अशा पद्धतीनं माझ्या मते तर काय 35,000 आकडा जाते काय की. आणखी कोण काय म्हणले पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी पूर्ण
करणार असं देवेंद्र फडणवीस म्हणले होते. पण कधी करणार आणखी तर नोटिफिकेशनसुद्धा नाही आलं. आज 3 मार्च आहे मित्रांनो. जर आजपासून जरी सुरू केलं तर जवळपास आपल्याला फॉर्म भरण्यास एक नाही म्हणलं तरी 50 दिवस द्यावं लागतात. तर 1 महिना आणि पुढे 15 दिवस असं काही करून वाढवतात. गेल्या वर्षी मित्रांनो 28 फेब्रुवारीला जाहिरात आली होती आणि 28 फेब्रुवारीला आल्यानंतर तुम्हाला सांगतो 1 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. नंतर आणखी विद्यार्थ्यांचा रोष पाहून 15 एप्रिलपर्यंत जाहिरात म्हणजे फॉर्म भरण्यास मुदत वाढवली आणि तब्बल दीड महिना चालून तुम्ही पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतले. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचा या ठिकाणी रोष आहे. तर तुम्हाला आता मित्रांनो यांचं स्टेटमेंटसुद्धा दाखवणं आहे. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत की 12 जुलै त्यांनी 2024 रोजी विधान परिषदेमध्ये वय वाढ आणि भरती संदर्भामध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आम्ही 9,000 जागेची भरती करणार. हे तुम्ही व्हिडिओ पहा. आपण जर बघितलं तर अतिशय वेगानं ही सगळी चाललेली आहे. या 10 घटकातली पण जी काही भरती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करू आणि 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9,000 पदांची जाहिरात आपण काढतो आहोत. आणि या 9,000 पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते. त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं, त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे. तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या 9,000 मध्ये घेतलेला आहे आणि त्यांना देखील निश्चितपणे एक चान्स जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. यासोबत मला असं वाटतं की आय होप की तुम्हाला मित्रांनो हा सर्व व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.